नमस्कार. आज आपण बनवणार आहोत टरबुजापासून टुटी फ्रुटी. आता मी हा जो टरबुजाचा वरचा लाल भाग आहे तो आता काढून घेणार आहे आणि जो हा पांढरा लालसर भाग आहे ते त्याची टुटी फ्रुटी बनवायची आणि हे जो हिरवा भाग आहे तो सगळा काढून घ्यायचं साल्ट त्याचं. आता आपण याला असं कट करून घेणार आहोत बारीक बारीक. याचे आपल्याला आता छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. आता मी ह्याचे हे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि इकडे मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. उकळी आल्यानंतर किंवा मग असं टाका आणि उकळीपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्या. आता हे छान शिजलेले आहेत, ट्रान्सपरंट झालेले आहेत, हे असे मस्त मऊ शिजलेले आहेत. आता मी हे काढून घेणार आहे. आता हे चाळणीतून काढून घ्या आणि पाणी काढून टाकायचं. आता ही चाचणी बनवण्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि आता आपण जे हे पाणी काढलेलं होतं टरबुजाच्या फोडीमधलं ते आपण आता हे 2 वाट्या प्रमाणामध्ये टाकणार आहेत आणि त्याची चाचणी बनवून घ्यायची. आता ही जे मी पाणी टाकलं होतं साखरेमध्ये ते आता विरघळलेली आहे साखर. आता मी ह्याच्यामध्ये हे काप टाकून घेणार आहे आणि चांगलं शिजवणार आहे त्याला, ते साखर भरेपर्यंत. याला आता 10 ते 15 मिनिटं चांगलं साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊ द्या. आता हे मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि मी हे 2-3 कलरमध्ये मिक्स करणार आहे. हे वाट्या मी 2-3 घेतलेल्या आहेत वेगळ्या वेगळे कलर टाकण्यासाठी. आता आपण हे खायचा कलर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये असं भिजवून ठेवणार आहोत. आता ही केशरी कलर होता, आता मी हे दुसऱ्या वाटीमध्ये हिरवा कलर टाकणार आहे. उगत थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. आता हा गुलाबी कलर घेतलाय. हे असं चांगलं मिसळून घ्या एकदम आणि हे 2-3 तास भिजायला ठेवा असं कलरमध्ये आणि नंतर गाळून घेऊन वाळायला टाका, चाळणीमध्ये गाळून घेऊन. आता मी ह्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे सगळं गोड पाणी आणि मग हे असं प्लेटमध्ये टाकायचं आणि हे वाळायला ठेवायचं. असे सर्वच जे आपण केलेले कलरचे ते वाळवायला टाकायचे.